वास्तू फ्रेंडली घर डिझाईन करताय, कसं करणार? आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनरकडूनच घर डिझाईन करून घेतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळेच मी सायली राठी, मी आर्किटेक्ट आहे आणि वास्तू एक्सपर्टसुद्धा आहे. मी ट्रेन करते आहे अनेक लोकांना, जेणेकरून तुम्ही आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्सकडनं स्पेशली छान वास्तूशी संबंधित फ्लॅट किंवा घर व्यवस्थितपणे डिझाईन करू शकाल. असो, तर आज आपण बघतोय की जेव्हा आर्किटेक्ट आपलं घर डिझाईन करतोय किंवा वास्तू फ्रेंडली आपलं घर डिझाईन करतोय, तेव्हा त्यांनी काय प्रश्न विचारायला हवेत. सगळ्यात आधी साईट रिलेटेड क्वेश्चन्स. साईटमध्ये आर्किटेक्टनी वास्तूसाठी काय बघायला हवं? तर सगळ्यात आधी बघायला हवं की मेन एंट्री कुठल्या बाजूनी आहे, रोड कुठल्या दिशेला आहे आणि त्यानुसार एंट्री कुठे घेता येईल. दुसरी गोष्ट बघायला हवी ती म्हणजे भूमीचा शेप कसा आहे, आकार कसा आहे किंवा आकाराबरोबरच भूमीचा स्लोप कोणत्या दिशेला आहे हे बघायला हवं. तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॉटचा फेसिंग कुठला आहे, म्हणजे कुठल्या दिशेला रोड आहे, कुठल्या दिशेला दुसरा रोड किंवा तिसरा रोड किंवा टी जंक्शन, एल जंक्शन काय येतं आहे ते सगळं बघून घ्यायला हवं. हे का करायला हवं? तर आता आपण का हा प्रश्न समजून घेऊया. आर्किटेक्ट म्हणून आपण साईट स्टडी करतो तेव्हा क्लायमेट आणि भूमीचा स्लोप, कंटूर्स या गोष्टी अशाही पाहिल्या जातात. पण वास्तू जेव्हा करतो तेव्हा त्या स्पेशली यासाठी बघायच्या असतात, कारण की जेव्हा मी म्हणते मेन एंट्री रोडच्या दिशेने कुठली येणार आहे, तर जेव्हा प्लॉटचं सेंटर किंवा ब्रह्मस्थान काढलं जातं तेव्हा त्याच्या अनुषंगाने आपल्याला कोणती एंट्री बेस्ट घेता येईल किंवा नाहीच घेता येणार या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. साऊथ वेस्टची जर एंट्री मिळत असेल आणि दुसरी कुठलीच एंट्री मिळत नसेल तर ती भूमी चांगली नसते किंवा त्या भूमीवरती तितके चांगले रिझल्ट्स कोणतंही घर बांधून तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारायला हवे. दुसरा प्रश्न होता की साईटचा आकार कसा आहे किंवा साईटचा स्लोप कसा आहे. साईटचा आकार खूप महत्त्वाचा ठरतो कारण की जेव्हा रेक्टँग्युलर शेपची साईट असते किंवा स्क्वेअर शेपची साईट असते तेव्हा सगळ्या दिशांना ते जे घर आहे किंवा ती जी बिल्डिंग आहे ती इक्वली डिस्ट्रीब्यूट करता येते. त्याऐवजी जर का आपण भूमीचाच शेप बरोबर नसेल तर त्यावर बांधणाऱ्या बिल्डिंगचा शेप आपल्याला आपल्या हातात घेऊ शकत नाही. दुसरं, जेव्हा स्लोपची गोष्ट आपण करतो तेव्हा स्लोप याच्यासाठी महत्त्वाचा आहे की वास्तूमध्ये असं म्हणतात की नॉर्थला स्लोप असायला हवा किंवा ईस्टला स्लोप असायला हवा आणि साऊथ आणि वेस्ट या ज्या डायरेक्शन्स आहेत या थोड्याशा हेवी किंवा वरच्या बाजूला असायला हव्या. तर या गोष्टी आपल्याला वास्तूमध्ये किंवा ॲज अन आर्किटेक्ट प्रश्न क्लायंटला आणि साईट रिलेटेड प्रश्न विचारायला हवेत. आता दुसरं, फॅमिली आणि लाईफस्टाईलबद्दल जाणून घेणं कशासाठी गरजेचं असतं, कारण क्लायंटचा वापर कसा होणार आहे, तो घर कशा पद्धतीने त्याला पाहिजे हे समजून घेणं ॲज अन आर्किटेक्टसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. ॲज वास्तू कन्सल्टंट ते कशासाठी महत्त्वाचं होऊन बसतं, कारण महावास्तू ही ॲक्टिव्हिटी बेस्ड सिस्टम आहे. त्यामुळे घरामध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज होणार आहे, फॉर एक्झाम्पल आधी वर्क फ्रॉम होम कल्चर नव्हतं, आता ते सुरू झालं आहे. त्यामुळे तुम्हाला घरातसुद्धा एक ऑफिसची जागा असायला हवी किंवा किड्स आहेत का, जर लहान मुलं असतील तर त्यांच्या खेळायला कुठली जागा सोयीस्कर ठरते, ही गोष्ट वास्तूमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट असते. जेव्हा मी म्हणते की किती लोक आहेत तर त्याच्या हिशोबाने वास्तूमध्ये सुद्धा आपल्याला बघायला हवं की किती लोकांसाठी कशा प्रकारे आपल्याला घरामध्ये स्पेसेस डिवाईड करता येतील किंवा स्पेसेसचा कॉमन युटिलाइज करता येतील. तर अशा प्रकारे 5 प्रश्न आपण पाहिले. आता 6वा तो म्हणजे एक्झिस्टिंग इश्यूज. एक्झिस्टिंग इश्यूज म्हणजे काय, जिथे ऑलरेडी तुम्ही राहताय तिथे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे किंवा कशासाठी तुम्ही घर बदलताय हे समजून घेणं.
7वा प्रश्न आहे, एक्झिस्टिंग इश्यूजमध्ये वास्तूच्या निगडीत किंवा हेल्थ, रिलेशनशिप, फायनान्सेस अशा कोणत्याही गोष्टींच्या निगडीत तुम्हाला काय समस्या आहेत हे समजून घेणं. आता या 2 गोष्टी कशासाठी गरजेच्या आहेत? कारण जेव्हा आपण पहिल्या प्रॉब्लेममधून निघायचा प्रयत्न करतो तेव्हा दुसरा नवीन प्रॉब्लेम किंवा तोच प्रॉब्लेम कंटिन्युअस इथे येणार असेल तर नवीन घराचा तसा फायदा होणार नाही. एक. दुसरं की जेव्हा आपण म्हणतो की का घर बदलतं आहे तेव्हा बऱ्याच वेळेला फॅमिली मेंबर्स वाढलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत म्हणून घर बदलतो आहे, किंवा एखादा लोकेशन बदलायचा म्हणून घर बदलतो आहे, किंवा आधीच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत किंवा खूप कष्टदायक जीवन जगावं लागतं आहे म्हणून आरामदायक जीवनासाठी घर बदलतो आहे. अशा काहीही गोष्टी असू शकतात. त्या समजून घेऊन त्याचं ॲनालिसिस करून मग वास्तूशी निगडीत आणि आर्किटेक्चरशी निगडीत घर बांधणे हे सोयीस्कर आणि प्रॅक्टिकल ठरतं. हे होते 7 प्रश्न जे प्रत्येक आर्किटेक्टला आणि वास्तू एक्सपर्टला कॉमनली विचारायला हवे आपल्या क्लायंटला आणि एकमेकांना, सो दॅट त्यांचं डिझाईन आणि सो दॅट त्यांचं ओव्हरऑल प्रोसेस जी आहे घर बांधण्याची ती इझिली आणि एकदम जेलसारखं व्यवस्थित होईल. सो मला सांगा, तुम्ही घर बांधताना तुम्हाला वास्तू आणि आर्किटेक्चर या दोन्ही गोष्टींचं सामंजस्य घडवून आणण्यासाठी काय करावं लागलं, किंवा जर तुम्ही घर बांधत असाल तर या गोष्टी तुमच्यासाठी किती मॅटर करतात? कमेंट्समध्ये जरूर लिहा आणि जो नवीन घर बांधतोय त्याच्यासोबत ही व्हिडिओ शेअरसुद्धा करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत एनरिचिंग लाईव्स विथ वास्तू.